हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे सोमवार. आज इथं मी हरभरा तांदळाचे डोसे करणार आहे. तर त्यासाठी मी इथं रात्रीच 1.5 ग्लास तांदूळ, 1 ग्लास हरभरा आणि अर्धा ग्लास पोहे असं रात्रीच स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवलं आहे. आणि रात्रीच हे सगळं भिजवून सकाळपर्यंत छान भिजलं होतं. आता इथं मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे बारीक असं कट करून घेतलं आहे. आणि मी मगाशी शॉर्ट व्हिडिओ पण केला होता, त्यामध्ये मी पोहे बोलायचं विसरून गेले. हरभरा आणि तांदूळ असंच बोलले आहे. तर ते पोहे पण मी अर्धा ग्लास टाकले होते. तर छान हे सगळं भिजल्यानंतर मी त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक हे टाकून वाटण करून घेतलं आहे. थोडंसं पाणी अगोदर असंच फिरून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी टाकून इथं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. आणि मोठ्या टोपमध्ये हे काढून घेतलेलं आहे सगळं. तर आज मी 6:30 वाजता उठले होते. रात्री भांडे वगैरे घासले नव्हते, तर सकाळी अगोदर तर उठून भांडे वगैरे घासून घेतले. किचन सगळा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर इथं मी ब्लॉग बनवण्यासाठी घेतला आहे. तर म्हणलं आंघोळीच्या अगोदर हे वाटण करून घेऊ आणि घरं वगैरे झाडेपर्यंत, आंघोळ होईपर्यंत पीठ पण छान भिजल, त्यानंतर डोसे करता येईल. आणि मिस्टरांचं उरकलं होतं, तर त्यांना पण चहा ठेवला होता. आणि त्यांनी काय डोसे वगैरे नाश्ता केला नाही. रात्रीचं शिल्लक होतं ते खाल्लं आणि चहा पिला आणि कामाला लवकर गेले होते. त्यानंतर मी इथं डोसे पण करण्यासाठी घेतले होते. तर इथं मी सगळं तांदूळ, डाळ आणि पोहे वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सर पण सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे. असाच ठेवला तर म्हणलं सुकलं की निघणार नाही, घासून काढावं लागेल. त्यामुळं इथं अगोदर ओल्यामध्येच मी सगळं स्वच्छ कपड्यानेच असा पुसून घेतलेला आहे मिक्सर पण. आणि हे वाटण करायचं म्हणलं की पूर्ण मिक्सर असा खराबच होतं, उडतंच हे. किती पण आपण थोडंसं पण पाणी टाकून वाटण करून घेतलं तरी उडतं. तर इथं मी सगळा मिक्सर स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं मिक्सर पण ठेवला आणि म्हणलं किचन पण लगेच स्वच्छ करून घेऊ. तर रात्रीचे भांडे आज माझे भरपूर होते, तर भरपूर वेळ आज माझा भांडे घासण्यातच गेला. म्हणलं सकाळी घासू, त्यामुळे मी ठेवले होते. आणि तब्येत पण थोडीशी माझी बरी नव्हती. तर इथं मी भांडे तर सगळे स्वच्छ घासून मांडणीला पण लावले. किचन सगळा स्वच्छ करून घेतला. आणि मिस्टरांचं पण उरकून नाश्ता, चहा झाला आणि मिस्टर पण गेले कामाला. त्यानंतर मी इथं सगळं माझं कामं उरकून घेतले, आंघोळ वगैरे झाली आणि पीठ पण छान भिजलं होतं. 3 बटाटा इथं उकडून घेतलेला आहे आणि कांदा, मिरची, कोथिंबीर. बारका मुलगा पण कॉलेजला गेला होता. 7 वाजता 7-7:30चं कॉलेज होतं, तर तो पण गेला होता. आता इथं बटाट्याची भाजी पण करण्यासाठी घेतली आहे. तेल छान तापलं की तेलामध्ये मी मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे. आता हे परतून घेते. तर कांदा मी लालसर कलर येईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं हिरवी मिरची टाकलेली आहे. एकच हिरवी मिरची टाकलेली आहे. वाटण करून टाकलं तरी चालतं, पण मी असंच टाकलेलं आहे. आणि बारीक चिरलेली थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे. अगोदर थोडीशी तेलात टाकली आणि नंतर वरून टाकलेली आहे. आणि 3 बटाटा घेतला होता, तर बटाटा पण मी कट करून घेते. आणि त्यानंतर तेलामध्ये मी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर हे सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि बटाटा टाकून. आणि थोडीशी कोथिंबीर ठेवलेली होती ही पण. तर आज मी फक्त डोसे आणि बटाटा असं केलं होतं, तर हेच शेअर केलेलं आहे. तर छान असे झाले होते डोसे. बारक्या मुलांना जास्त आवडले नाहीत बरं का. माझ्या मोठ्या मुलाने, मिस्टरांनी खाल्ले, पण त्याला असे प्लेन तांदळाचे किंवा उडदाचे डाळ टाकून केलेले डोसे आवडतात. ह्या हरभरा टाकूनले डोसे नाही आवडले त्याला. तर छान असं बटाटा पण केलेला आहे. पिवळा बटाटा म्हणत असते मी. तर बटाट्याची भाजी करून झाली, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे 1-2-3 मिनटं असं झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत पीठ पण छान असं फुगलं पण होतं. त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काय असं टाकलं नाही, तर छान असं फर्मंट पण झालं होतं पीठ पण. तर डोसे पण करण्यासाठी घेऊ म्हणलं आता लगेच. तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये डोसे आणि बटाट्याची भाजी इतकंच केलं होतं, कारण मला बाहेर पण जायचं होतं. तर आज होतं गटाची मीटिंग, तर 1 वाजता जायचं होतं. तोपर्यंत सगळे घरातले कामं उरकून घेतले. जेवण पण आज लवकरच करून घेतलं. म्हणलं 1पर्यंत सगळे घरातले कामं उरकून घेऊ आणि जेवण वगैरे करून गटाची मीटिंग पण घ्यायची होती, तर त्यासाठी पण जायचं होतं.
तर इथं मी अर्धच पीठ घेतलेलं आहे, अर्ध्या पिठाच्या नंतर घेऊ. तर आणखी पीठ घेतलं होतं, थोडंच पीठ शिल्लक ठेवलेलं होतं. म्हणलं तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. इतके पण डोसे भरपूर झाले असते त्यामुळं. आणि तवा पण तापण्यासाठी ठेवलेला होता. आणि बाकी पुढं काय मी बाहेरून आल्यानंतर ब्लॉग केलाच नाही. डोसेच केले, सगळ्यांनी खाल्ले. दुपारच्या जेवणामध्ये आज हेच खाल्लं बाहेरून आल्यानंतर. मग चहा वगैरे असं मग त्या वेळ गेला, बाहेर गेले की असं वेळ जातो. तर इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं पीठ एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. तवा पण छान तापला होता. तव्यावरती थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तेल असं कांदा लावून घेतलेला आहे. तर मागच्या वेळेस मी ते रवा इडलीचा डोसाचं पीठ केलं होतं. तर रवा इडलीचं बिलकुल डोसे झाले नव्हते. तर हा भाकरीचाच तवा आहे, पण छान ह्याच्यावरती पण डोसे झाले होते. तर पहिलाच डोसा केला होता तर बिलकुल चिटकला वगैरे काय नव्हता, लगेच निघाला, म्हणजे लगेच हे झालं होता. आणि पहिलाच डोसा आहे. तर छान असं मी कांद्याने तेल वगैरे लावून घेतलं आणि डोसा इथं 2 पळी टाकून घेतलेला आहे. आणि हे डोसे असे क्रिस्पी झाले नव्हते, मऊ असे डोसे झाले होते, पण छान झाले होते हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण टाकल्यामुळं. तर मला कमेंट पण आली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये आत्ताच की तुम्ही कांदा वगैरे ह्याच्यात टाकला आहे का. नाही, फक्त मी पोहे आणि हरभरा आणि तांदूळ इतकंच टाकलं होतं, कांदा वगैरे टाकला नाही. पण कधी कधी आपण दुसरं म्हणजे विसरून गेले मी पोहे असं बोलायचं, पोहे पण टाकलेले आहेत ते. तर छान इथं असं 2 मिनटं झाकून डोसा पण आता मी इथं करून घेतलेला आहे. आणि हे थोडंसं तेल पण टाकून असं परतून घेतलेलं आहे. तर भरपूर असे डोसे पण छान झाले होते आणि छान पण झाले होते आणि भरपूर असे झाले होते. तर हा पहिलाच डोसा होता, छान झाला. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये डोसे आणि बटाटा असं होतं. तर बारका मुलगा आज लवकरच कॉलेजला पण गेला होता, सकाळी दूध चोकोस असं खाऊनच गेला होता. मोठ्या मुलाचं कॉलेज नव्हतं तर घरीच होता, त्याने पण सकाळी नाश्ता केला होता. आणि आज लवकर सगळ्यांनी डोसे आणि बटाट्याची भाजी असं आजचं खाऊन घेतलं होतं मिस्टरांनी, मी, मुलांनी पण. तर दुसरा पण डोसा इथं करून घेते. लगेच केलं की मुलांना पण दिलं होतं. बारका मुलगा पण कॉलेजहून आला होता आणि त्याला पण इथं दिलेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि मी माझे कसे घरचे जे रेसिपी असतात आपण घरगुती म्हणजे करते तेच इथं शेअर करत असते, रुटीन माझं शेअर करत असते. आणि माझे ब्लॉग पण कसे असतात ते पण कमेंट करून सांगा. तर इतके सारे असे डोसे करून घेतले आहे आणि थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं, इतकंच ठेवलं आहे. आणि हा म्हणलं आता इतके बाद झाले डोसे, तर हा डोसे वगैरे केले, मी पण खाऊन घेतले, सगळ्यांनीच खाल्ले. त्यानंतर मी इतकाच ब्लॉग केलेला आहे, पुढं काय ब्लॉग केला नाही. तर डोसे झाले होते करून, बटाट्याची भाजी आहे. तर सगळ्यांनी खाल्लं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू, जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.